जे वर्क ऑर्डर वगैरे जुनी आहे, निविदा प्रक्रिया सभागृहाची जी मान्यता झालेली आहे त्याबाबतची पडताळणी करण्यात येईल। परंतु रस्त्याच्या कामाची फक्त म्हणजे DP रोड विकास आराखड्यातील जो रस्ता आहे त्याच्या कामाबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। आणि आत्ता जे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत की रस्त्याव्यतिरिक्त काही ठिकाणी भराव टाकण्याचे काम म्हणा किंवा जे कामं सुरू आहेत त्याबाबत प्रत्यक्ष स्थळपाहणी पण करण्यात येणार आहे आणि अभियंता यांना तसे निर्देश दिलेले आहेत की इतर कुठलेही काम त्या ठिकाणी होऊ नये। अंबरनाथमध्ये मी गेल्या 25-20 वर्षापासून बघते की एक नगरसेवक आहे तो नेहमी लोकांकडे हात जोडून वोट मागायला जातो आणि त्यांना सांगतो की मी तुमच्यासाठी आहे, नेहमी तुमच्या पाठिंबा मी असणार। पण जेव्हा तो निवडून आल्यानंतर तो नेहमी गरिबांचा घर पाडायलाच आधी पहिला नंबर म्हणून तो उभा राहतो। नेहमी तो गरिबांना त्रास देतच आला आहे। ते आतापर्यंत कोणी नव्हतं त्यांना विचारायला, आता आम्ही आहे आणि आम्ही नेहमी गरिबांचा सोबत असणार आणि त्यांना पाठिंबा देणार आणि ह्याच्या दादागिरी अजून चालू देणार नाही। ऑर्डिनन्सची जी 27 कोटीची जागा आपण घेणार होतो पालिकेत, ती जागा अजून घेतलीही नसताना तिथला एक नगरसेवक जाऊन तिथे काम कोणत्या प्रकारे करतोय हे अजूनही आम्हालाही कळत नाही आहे। या प्रकारे कोणत्याही प्रकारची तरी ॲक्शन घेण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। आता तिथला एक स्थानिक नगरसेवक जो आहे तो जाऊन तिथे दमदाटी करून आणि दादागिरीच्या जोरावर तिथे जाऊन त्यांना लोकांना दम देऊन त्यांची घरं तोडण्याचा प्रयत्न करत आहे। आमची भूमिका ही ठाम असणार आहे की आम्ही लोकांवर अन्याय होऊन देणार नाही आहे, कारण का आम्ही त्यांच्या वोटिंगच्या जीवावर निवडून आलेलो आहेत। आता त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही उभे राहणार आणि अशा लोकांची दादागिरी आता आम्ही सहन करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।